नमस्कार. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. 13 मे 2026 महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढलंय आणि त्यात चक्क 19 असे मुद्दे आहेत जे आपल्या राज्याचं प्रशासकीय कामकाज आणि रोजची कार्यपद्धती पार बदलून टाकणार आहेत. तर हे सगळे नियम नक्की आहेत तरी काय आणि त्यामागचा नेमका उद्देश काय आहे याचाच आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर थेट मूळ दस्तऐवजापासूनच सुरुवात करूया. हे बघा, हे आहे 13 मे 2026 रोजी सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेलं अधिकृत परिपत्रक. आता ही काही फक्त एक साधी प्रशासकीय नोटीस नाहीये बरं का. हा एक असा महत्त्वपूर्ण आदेश आहे जो नागरिक, सरकारी कर्मचारी आणि अगदी आपल्या स्थानिक व्यवसायांसाठी थेट नवीन नियम लागू करतो. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अचानक एवढे मोठे निर्बंध का लागू केले गेले. त्यामागचं कारण खूप महत्त्वाचं आहे. हे सगळं जोडलेलं आहे पश्चिम आशियाई संकटाशी. या जागतिक परिस्थितीमुळे परकीय चलनाची बचत करणं गरजेचं बनलंय आणि म्हणूनच माननीय पंतप्रधानांनी देशातील नागरिकांना एक विशेष आवाहन केलं होतं. अगदी वर्क फ्रॉम होमला परवानगी देण्यापासून ते अनावश्यक सोने खरेदी टाळणं, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतूक वापरणं आणि नैसर्गिक शेतीकडे वळणं अशा अनेक गोष्टींचा यात समावेश आहे. आता हे जे 19 गुंतागुंतीचे प्रशासकीय नियम आहेत ना, ते समजायला सोपे जावेत म्हणून आपण त्यांना 5 मुख्य भागांत विभागलंय. प्रवास आणि वाहतूक, ऊर्जा संवर्धन, अन्न आणि कृषी क्षेत्रातील बदल, प्रशासकीय काटकसर आणि शेवटी या सगळ्यांची अंमलबजावणी. या रचनेमुळे आपल्याला हा सगळा विषय अगदी सहज समजेल. तर सगळ्यात आधी बघूया पहिला भाग, प्रवास आणि वाहतुकीतील बदल म्हणजेच रस्त्यांवरील नवीन नियम. हा भाग खूपच रंजक आहे, कारण इथे शासनाने स्वतःच्या आणि पोलीस यंत्रणेच्या प्रवासाचे नियमच बदलून टाकलेत. एका बाजूला अत्यंत कडक निर्बंध आहेत, म्हणजे पोलिसांनी दुचाकी फेऱ्या, वाहनांच्या मिरवणुका किंवा ताफ्यांना कोणत्याही कारणासाठी परवानगी देऊ नये असं स्पष्ट सांगितलंय. पण दुसऱ्या बाजूला रोजच्या कामासाठी इलेक्ट्रिक वाहनांना म्हणजेच ईव्हीला प्राधान्य द्या आणि अधिकाऱ्यांच्या एकत्र दौऱ्यांसाठी कारपुलिंग करा असे आदेश आहेत. शासनाचे प्राधान्यक्रम कसे बदलत आहेत हे यातून अगदी स्पष्ट होतं. आणि फक्त नियम बनवून सरकार थांबलेलं नाही, तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतः कृतीतून उदाहरण मांडावं अशी अपेक्षा आहे. आता हेच बघा ना, कायम एसी गाड्यांमधनं फिरणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आता आठवड्यातून किमान एक दिवस लोकल ट्रेन, मेट्रो किंवा सार्वजनिक बसने प्रवास करणं सक्तीचं केलंय. आहे की नाही हा एक मोठा प्रशासकीय बदल. शिवाय दौऱ्यांवर असताना गाड्यांचा वापर कमीत कमी करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स वाढवणे आणि त्यासाठी लागणारे विजेचे दर कमी करणे यावर विशेष भर देण्यात आला आहे. प्रवास टाळण्यासाठी आणखी एक मोठा निर्णय यात आहे. आता मंत्रालयापासून ते अगदी जिल्हा आणि विद्यापीठ पातळीपर्यंतच्या सर्व सरकारी बैठका, ट्रेनिंग्स किंवा सेमिनार्स हे शक्यतो ऑनलाईनच घ्यावेत किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्यावेत असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, ऊर्जा आणि वीज संवर्धन. सरकारी कार्यालयांमध्ये नेमकी कशी काटकसर केली जाणार आहे ते पाहूया. सरकारी कार्यालयांमध्ये आता विजेच्या वापरात मोठी कपात होणार आहे आणि त्यासाठी 24 ते 26 अंश सेल्सिअस हा आकडा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्व सरकारी कार्यालयांमधल्या एसीचं तापमान याच मर्यादेत ठेवणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे. सर्वात लक्षवेधी आहे तो हा संध्याकाळचा शटडाऊन प्रोटोकॉल. कामकाज संपलं की सरकारी कार्यालयांचं चित्र आता पूर्णपणे बदलणार आहे. ऑफिसच्या वेळेत जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाशाचा वापर करायचा आणि एकदा का वेळ संपली की दिवे, पंखे, कॉम्प्युटर, एसी आणि अगदी लिफ्टसुद्धा लगेच बंद करायची. एवढंच नाही तर सरकारी जाहिरातींचे फ्लेक्स, बॅनर्स कमीत कमी वापरावेत आणि प्रकाशित होर्डिंगसाठी डिझेल जनरेटर किंवा सजावटीचे दिवे वापरण्यावर तर पूर्णपणे बंदीच घातली आहे. याच ऊर्जा संवर्धनाचा एक भाग म्हणून आणखी एका गोष्टीवर भर दिलाय, तो म्हणजे प्रधानमंत्री सूर्यघर योजना. पारंपरिक विजेवरचं अवलंबून राहणं कमी करण्यासाठी जास्तीत जास्त घरांवर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे आदेशही या परिपत्रकात आहेत. आपला तिसरा भाग आहे अन्न आणि कृषी क्षेत्राशी संबंधित. या जागतिक संकटाचा आपल्या दैनंदिन आहारावर कसा परिणाम होतोय ते आता आपण पाहूया. आता इथे खूपच वेगळी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे थेट सरकारी कॅन्टीन, अंगणवाड्या आणि अगदी रुग्णालयांच्या मेन्यूमध्ये बदल होणार आहेत.
पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाचा वापर कमी करायचा आहे आणि त्याऐवजी मोहरीचं तेल आणि शेंगदाणा तेल वापरण्याला प्रोत्साहन द्यायचं आहे, असे अगदी स्पष्ट आणि सूक्ष्म निर्देश यामध्ये आहेत. स्वयंपाकाच्या गॅसबाबतही काही धोरणात्मक निर्णय घेतलेत. म्हणजे बघा, पीएनजी कनेक्शनचे जे प्रस्ताव प्रलंबित आहेत त्यांना तातडीने मान्यता द्यायची. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधल्या हॉटेल्सना पीएनजी वापरण्यास प्रवृत्त करायचं. आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये जे बोगस किंवा दुबार ग्राहक आहेत त्यांची नोंदणी रद्द करून खऱ्या लाभार्थ्यांपर्यंतच लाभ पोहोचावा यासाठी एक मोठी स्वच्छता मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. शेतीच्या बाबतीत कृषी विभागासाठी एक स्पष्ट कृती आराखडा दिलाय. रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यायचं. खतांच्या योग्य वापरासाठी ॲग्रीस्टॅक प्रणालीवर नोंदणी करणं. युरियाचा शेतीव्यतिरिक्त इतर कारणांसाठी होणारा गैरवापर थांबवणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माती परीक्षण करून त्यानुसारच पिकांचा आणि खतांचा सल्ला देणं. ही संपूर्ण मोहीम आता कृषी विभाग राबवणार आहे. आता आपण चौथ्या भागाकडे वळतोय, प्रशासकीय काटकसर. शासनाने स्वतःच्याच खर्चावर कसे निर्बंध आणलेत ते बघूया. हा मुद्दा खूपच कळीचा आहे. परकीय चलन वाचवण्यासाठी सरकारने थेट स्वतःच्या अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवरच बंदी घातली आहे. जे परदेश दौरे आधीच मंजूर झाले होते ते रद्द केले आहेत आणि नवीन दौऱ्यांचं नियोजन करण्यासही सक्त मनाई केली आहे. आणि प्रशासकीय खर्चाला आळा घालण्यासाठी आणखी एक मोठं पाऊल म्हणजे कोणत्याही सरकारी विभागाने पुढचे 6 महिने नवीन सल्लागार म्हणजेच कन्सल्टंट नेमू नयेत असे अतिशय कडक निर्देश दिले आहेत. आणि आता शेवटचा 5वा भाग, अंमलबजावणी. हे सगळे नियम फक्त कागदावरच राहू नयेत यासाठी काय तरतूद आहे? हा जो आदेश आहे तो थेट वरून आलाय. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक जारी झालंय. याचाच अर्थ असा की सर्व प्रशासकीय विभाग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांवर हे नियम अंमलात आणण्याची थेट जबाबदारी सोपवली आहे. या सर्व 19 सूचनांचं काटेकोरपणे पालन होईल याची काळजी घेणं आता त्यांच्यासाठी बंधनकारक आहे. या सगळ्या सविस्तर आढाव्यानंतर एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जागतिक पातळीवरील संकटांमुळे आपल्या राज्याने ही जी एवढी मोठी काटकसरीची पावलं उचलली आहेत त्यांचा येत्या 6 महिन्यात सामान्य नागरिक आणि स्थानिक सरकारी कार्यालय यांच्यातील रोजच्या व्यवहारांवर कसा परिणाम होईल? या बदलत्या परिस्थितीमुळे आपल्या स्थानिक पायाभूत सुविधांना एक नवा आकार मिळेल हे नक्की. आणि म्हणूनच या पुढच्या घडामोडींवर लक्ष ठेवणं आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे.